नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला आपल्या वोटर आय डीमध्ये नावात मिस्टेक असेल किंवा डेट ऑफ बर्थमध्ये मिस्टेक असेल किंवा तुम्हाला न्यू फोटो अपडेट करायचं असेल तर ऑनलाईन आपल्या घरी बसून आपण स्वतः आपल्या स्मार्टफोनमध्ये किंवा लॅपटॉपमध्ये किंवा पी सीमध्ये तुम्ही 2 मिनिटात कसे करेक्शन करू शकतात, सर्व स्टेप बाय स्टेप या व्हिडिओमध्ये बघायचं आहे मित्रांनो. बघा मित्रांनो, तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब, लाईक, शेअर आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मित्रांनो. सर्व डिटेल आपण स्टेप बाय स्टेप बघायचं मित्रांनो. बघा मित्रांनो, स्मार्टफोनमध्ये काय असतं, वोटर सर्व्हिस पोर्टल तुम्हाला इन्स्टॉल करावं लागतं. पी सीमध्ये तुम्हाला voter.eci.government.in या वेबसाईटवरती यायचं मित्रांनो. ही वेबसाईट मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली, तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन टॅप करून तुम्ही या पोर्टलवर येऊ शकता मित्रांनो. तुम्ही लॉग इन केल्यानंतर तुम्हाला असं पोर्टल दिसेल मित्रांनो. 1 2 3 4 आता 4 ऑप्शन दिसते मित्रांनो. या 4 ऑप्शन मध्ये तुम्हाला तुमचं वोटर आय डी करेक्शन करायचं आहे. आता कोणत्या ऑप्शन वरती टॅप करायचं आहे मित्रांनो, तर फिल फॉर्म 8 नंबरचं फॉर्म तुम्हाला फिलअप करावं लागेल मित्रांनो. इथे टॅप करायचं आहे मित्रांनो. बघा मी टॅप केलं. इथे सर्व डिटेल आपण स्टेप बाय स्टेप बघायचं मित्रांनो. बघा मित्रांनो, तुमचं स्वतःचं वोटर आय डी तुम्ही करेक्शन करत असाल तर सेल्फ करायचं, किंवा नसेल तर अदर इलेक्ट्रॉल इथे सिलेक्ट करायचं मित्रांनो. इथे सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला काय करायचं मित्रांनो, ज्या नातेवाईकांचं वोटर आय डी तुम्ही करेक्शन करताय त्यांचं ZRP नंबर इथे फिलअप करायचं मित्रांनो. 4600 असं तुमचं ZRP नंबर असेल, ज्या वोटर आय डीचं तुम्ही नेम करेक्शन करत असाल किंवा ॲड्रेस किंवा डेट ऑफ बर्थ, तर मित्रांनो सबमिट करून द्यायचं. सबमिट केल्यानंतर तुम्हाला डिटेल दिसेल मित्रांनो. बघा आता डिटेल दिसते मित्रांनो. आता काय करायचं मित्रांनो, ओके करून द्यायचं. ओके केल्यानंतर तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर, आता किती ऑप्शन दिसते मित्रांनो, 4 ऑप्शन दिसते. आता शिफ्टिंग ऑफ रेसिडेन्स, करेक्शन ऑफ एंटर्स, इश्यू ऑफ रिप्लेसमेंट, रिक्वेस्ट फॉर मेकिंग. आता 4 ऑप्शन मध्ये कोणत्या ऑप्शनला टॅप करायचं मित्रांनो, तुम्हाला काय करायचं, तुमचं नावात बदल करायचं असेल तर करेक्शन वरती टॅप करायचं मित्रांनो. करेक्शन वरती टॅप केल्यानंतर ओके करून द्यायचं. ओके केल्यानंतर तुम्हाला सर्व डिटेल दिसेल मित्रांनो. तुमचं वोटर आय डी वरती जे नाव असेल ते नाव दिसते मित्रांनो. हे बघा ZRP नंबर दिसते. आता काय करायचंय मित्रांनो, तुम्ही खाली यायचंय मित्रांनो, खाली क्रॉस करायचंय. आता ऍप्लिकेशन फॉर करेक्शन फॉर एंटर इन एक्झिस्टिंग इलेक्ट्रोल रोल. आता तुम्हाला या ऑप्शन पैकी कोणतं काय करायचं मित्रांनो, तुम्हाला करेक्शन करायचंय. नावात चेंज करायचं असेल तर इथे टॅप करायचं मित्रांनो. नंतर जेंडर मेल फिमेल तुम्हाला चेंज करायचं असेल तर इथे सिलेक्ट करायचंय, किंवा डेट ऑफ बर्थ मध्ये चेंज करायचं असेल तर इथे सिलेक्ट करायचंय, किंवा रिलेशन टाईप किंवा रिलेटिव्ह नेम. आता तुम्हाला काय करायचं मित्रांनो, रिलेटिव्ह नेम. आता तुमचं जे असेल ते रिलेटिव्ह टाईप्स किंवा रिलेटिव्ह नेम तुम्हाला चेंज करायचं असेल तर तुम्ही इथे टॅप करून द्यायचं मित्रांनो. नंतर तुम्हाला ॲड्रेस चेंज करायचं असेल तर ॲड्रेस, नंतर मोबाईल नंबर किंवा फोटो. आता फोटो हे मी 3 ऑप्शन चॉईस केले मित्रांनो, नेम, रिलेटिव्ह नेम आणि फोटो. आता बघा मित्रांनो, याच्यापैकी आपल्याला काय करायचंय, इथे फिलअप करायचंय तुम्हाला. फर्स्ट नेम ज्या उमेदवारांचं वोटर आय डी असेल त्यांचं फर्स्ट नेम इथे फिलअप करायचं मित्रांनो. त्यांचं इथे नाव फिलअप करायचंय. नंतर सरनेम फिलअप करायचंय मित्रांनो. सरनेम इथे फिलअप करायचं मित्रांनो. ते सरनेम फिलअप केल्यानंतर बघा मित्रांनो, आता युअर फोटो. आता काय आपल्याला चेंज करायचं मित्रांनो, फोटो. इथे चॉईस वरती टॅप करायचं मित्रांनो. इथे टॅप केल्यानंतर तुम्हाला तुमचा फोटो तुम्ही ज्या फाईल मध्ये ठेवलं असेल तिथे जायचं मित्रांनो आणि
फोटो चॉईस करायचं मित्रांनो. हे बघा फोटो. आता फोटो चॉईस केल्यानंतर इथे ऑटोमॅटिक झूम करून क्रॉप करून घ्यायचं मित्रांनो. आता हे फोटो करेक्शन करतोय मित्रांनो. हे बघा सेव्ह केल्यानंतर सक्सेसफुल ह्युमन फेस डिटेक्ट सक्सेसफुल झालाय मित्रांनो. हे फोटो आलं. फोटो आल्यानंतर तुम्हाला आता एक प्रूफ द्यायचं आहे मित्रांनो. तुमच्याकडे वॉटर इलेक्ट्रिसिटी बिल असेल किंवा आधार कार्ड असेल किंवा इंडियन पासपोर्ट फोटो असेल, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स जे असेल ते तुमच्याकडे. मी आधार सिलेक्ट करतो मित्रांनो. आधार. आता काय करायचं मित्रांनो, आधार अपलोड करायचे. चूज फाईल वरती जायचंय, आधार अपलोड करून द्यायचंय मित्रांनो. हे बघा मित्रांनो, आधार अपलोड केल्यानंतर नेक्स्ट करायचं मित्रांनो. नेक्स्ट केल्यानंतर काय करायचं मित्रांनो, तुमचं प्लेस, तुमचं विलेज नेम, सिटी नेम जे असेल ते तुम्ही इथे फिलअप करायचं मित्रांनो. हे फिलअप केल्यानंतर नेक्स्ट करायचंय. नेक्स्ट केल्यानंतर हे कॅप्चा व्यवस्थित फिलअप करायचं मित्रांनो. 45TOOH. बघा मिस्टेक असेल तर ऑटोमॅटिक ते सबमिट होणार नाही. हे बघा मित्रांनो, आता हे ऍप्लिकेशन तुमचं कंप्लीट अपडेट केलंय तुम्ही. आता शेवटी काय करायचं मित्रांनो, एकदा करेक्शन करून घ्यायचं. करेक्शन करून सबमिट करून द्यायचं मित्रांनो. येस. हे बघा मित्रांनो, सबमिट केल्यानंतर ऍप्लिकेशन डाउनलोड करून घ्यायचंय. ऍप्लिकेशन डाउनलोड केल्यानंतर ओके करून द्यायचंय मित्रांनो. हे बघा मित्रांनो, हे कंप्लीट प्रोसेस झाले. तुमचं वोटर ID 2-3 दिवसात ऍप्लिकेशन पूर्णपणे अपडेट होऊन जाणार आहे मित्रांनो. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब, लाईक, शेअर आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.